हिवाळ्यात जशी मस्त अशी गुलाबी थंडी येते ना, तसंच मस्त मस्त भाज्यासुद्धा येतात. तर आज केलं होतं मी पालक पनीर. त्यासाठी थोडा पालक मी पहिला थोडा गरम पाण्यामध्ये शिजवून घेतला. 1-2-3 मिनटं शिजवल्यानंतर लगेच गार पाण्यात काढून त्याची प्युरी करून घेतली. इकडं मी मस्त तेल तापवलं होतं, त्यामध्ये फक्त 2 दालचिनी, तमालपत्र आणि थोडेसे जिरे टाकून मस्त खूप बारीक चिरलेला कांदा यामध्ये मी परतून घेतला. आता बारीक कांदा यासाठी चिरायचा की तो असा मोठा मोठा दिसला तर सगळा भाजीवर तळून गेल, त्यासाठी मस्त असा बारीक बारीक कांदा चिरायचा. त्यामध्ये लगेचच टोमॅटो, आलं, लसूण याची प्युरी घालून घ्यायची. त्यानंतर फक्त 3 मसाले घालायचे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. ते 3 मसाले थोडे थोडे घालून घ्यायचे आणि मस्त त्याला पण तेल सुटेपर्यंत परतायचं. आता हे झाल्यानंतर लगेचच पालकची प्युरी त्यामध्ये टाकायची. वरून थोडंसं नावाला मीठ टाकायचं. जर तुम्ही पालक पेस्ट करताना जर मीठ टाकलं तर वरतून फक्त थोडं नावाला टाकायचं, बाकी नाही तर चवीनुसार टाकू शकता. तर ते झाल्यानंतर तिथं पनीर टाकून घ्यायचं. पनीरच्या अशा मी थोडं लांबसर असं क्यूब करून घेतलेलं आहे. त्यानंतर ही स्टेप अजिबात विसरायची नाही. वरतून गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाल्याने पालक पनीरला भन्नाट अशी चव येते. आणि शेवट करायचा आहे कसुरी मेथीनी. तर छान असं ताट रेडी केलं. तुम्हाला सुद्धा रेसिपी कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका. आत्तापर्यंतचा फॉलो सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. बाय.